महाविकास आघाडीचं सरकार पडलं, महायुतीनं या प्रश्नाकडे लक्ष दिलं नाही, म्हणून आम्हाला आमरण उपोषण करावं लागलं. दुष्काळाचं कलंक पुसण्याचं काम आबांच्या माध्यमातून झालं. मला जे करायला आवडेल ते MIDCच्या माध्यमातून रोजगार निर्माण करायला आवडेल. सकाळपासून आम्ही बघतोय प्रचंड प्रेम मिळतंय, खूप मोठा रिस्पॉन्स मिळतोय. तुमच्या मनातल्या भावना काय? मनापासून आनंद आहे की जे काम आम्ही गेल्या 7, 8, 9 वर्षामध्ये करू शकलो त्याला प्रतिसाद म्हणून इतकी सगळी लोक एकत्रितपणाने येत आम्हाला पाठिंबा देतात. आणि हा जो विश्वास लोकांनी माझ्यावरती, माझ्या कुटुंबावरती, आमच्या सर्व सहकाऱ्यांवरती, कार्यकर्त्यांवरती दाखवलेला आहे, तो विश्वास कधीच तुटणार नाही अशा पद्धतीचं काम आमच्या सर्वांचं. 91 पासून आबा इथून निवडून येतात. 33 वर्ष आपल्या कुटुंबाची सत्ता आहे. अपेक्षेप्रमाणे जसा हवा तसा तासगाव कवठे महांकाळचा विकास झालाय का? निश्चितपणाने या भागामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये जे आव्हान होतं ते आव्हान होतं दुष्काळाचा कलंक पुसणं. आणि भौगोलिक परिस्थिती जर बघितली तर कृष्णेचं पाणी इथपर्यंत आणणं हे फार मोठं आव्हान होतं. आणि आज आपण ज्या पद्धतीने हे कृष्णेचं पाणी इथं आणू शकलोय, टेंभू, म्हैसाळ, आरपोळ या सगळ्या योजना या मतदारसंघामध्ये आम्ही आणल्या. आणि त्याचबरोबर आता MIDCचा प्रश्न मार्गी लागलेला, रस्त्यांचे जाळे चांगले निर्माण झालेले, चांगले वेगवेगळे स्टोरेजच्या माध्यमातून प्रकल्प असतील. कर्जमाफीच्या काळामध्ये मोठी कर्जमाफी या परिसरामध्ये आदरणीय पवार साहेबांच्या माध्यमातून, आबांच्या माध्यमातून झाली होती आणि कामं झालेली आहेत, म्हणूनच लोक इतक्या मोठ्या प्रमाणात विश्वास ठेवतात. प्रेम बघतोय आम्ही सगळ्यांचं. अच्छा, विरोधक सातत्यानं म्हणतात त्यांच्याकडे सत्ता आहे, त्यांच्याकडे अनुभव आहे, त्यांच्याकडे त्यांनी केलेली कामं आहेत. रोहित पाटलांकडे काय? त्यांनी केलेली कामं एकदा त्यांनी येऊन सांगावीत हीच माझी त्यांना विनंती आहे. साधारण विधान परिषदेच्या आमदारकीच्या वेळेस ते सत्ताधारी पक्षामध्ये होते. भाजपमध्ये असताना देशातला नाही जगातला सगळ्यात मोठा पक्ष हा त्यांचा होता आणि तरी सुद्धा अपेक्षेप्रमाणे कामं करू शकले नाहीत, म्हणून त्यांना लोकांनी नाकारलं. त्यांनी जर कामं केली असती तर लोकांनी जो खास करून कवठे महांकाळचा पट्टा आहे, जो कवठे महांकाळचा पट्टा आहे, म्हणजे कोरडवाहू किंवा दुष्काळी भाग असं त्या भागाला म्हटलं जातं, तशी तिथे परिस्थिती आहे. विरोधकांकडनं सातत्यानं होणारा आरोप हाच आहे की 33 वर्ष एका घरामध्ये सत्ता कॉन्सन्ट्रेटेड असतानाही हे प्रश्न सुटायला इतका विलंब का लागला, खास करून पाण्याचा. एक विषय असा आहे की टेंभूचं पाणी तिथपर्यंत पोहोचवण्याचं काम आणि म्हैसाळचं पाणी तिथपर्यंत पोहोचवण्याचं काम हे आबांच्या माध्यमातून झालं. दुसरी गोष्ट, जे वाढीव पाणी आरक्षित करण्याची गरजेचं होतं त्यामध्ये लवादाचा वाद होता. आणि जयंत पाटील साहेब जलसंपदा मंत्री असताना जयंत पाटील साहेबांनी तो लवादाचे अनेक नियम लक्षात घेत कर्नाटक सरकार बरोबर तो वाद मिटवत करार केला आणि ते वाढीव पाणी आमच्या भागाला मिळालेलं आहे. आबांनी त्या काळामध्ये टेंभूचं, म्हैसाळचं पाणी मोठ्या प्रमाणात कवठे महांकाळ तालुक्याला दिलं. 2 लाख टन ऊस गाळप व्हायचा, त्या ठिकाणी 12 लाख टन ऊस गाळप 5 वर्षामध्ये व्हायला लागलेला आहे. आणि त्याच्यानंतरच्या काळात आता तिथं ऊस आहे, द्राक्ष बाग आहेत, आता फळबागा तिथं लोक चांगलं करतात, भाजीपाला लोक चांगलं करतात. आणि असं असताना विरोधकांना ही सगळी कामं बघितल्यानंतर स्वतः काय काम केलं हे सांगायला काम नाही, त्यामुळे त्यांना आमच्यावरती विरोध करायला नैतिक अधिकार नाहीये. तुमच्या 2 काय पारंपरिक कट्टर विरोधकांची युती झाली आहे, घोरपडे पाटील दोघे एकत्र आलेत. ते आव्हान कसं पेलताय तुम्ही? नाही, एक विषय असा आहे, आम्ही गेली 5 वर्ष सर्वसामान्य लोकांमध्ये जाऊन काम केलेलं आहे, त्यामुळे या मतदारसंघातली सर्वसामान्य जनता ही आमच्या बरोबर आहे. कितीही लोक एकत्र आले तरी ज्या बाजूला सर्वसामान्य जनता असते
त्या बाजूला निश्चितपणाने विजय होत असतो. आधी अर्थातच बरीच लोक थांबली आहेत, मला कल्पना आहे तुम्हाला भेटायची. आधी आबा या मतदारसंघाचं नेतृत्व करायचे, मग ते नेतृत्व आबांच्या पश्चात सुमनताईंकडे आलं, म्हणजे आपल्या आईंकडे आलं. ती लेगसी आता आपण पुढे नेणार आहात. तर या सगळ्याबद्दल एक घराणेशाहीचा सुद्धा आरोप होतो. त्या आरोपाला तुम्ही कसं उत्तर देता? घराणेशाहीच्या बाबतीमध्ये माझ्या वडिलांचंही त्या काळामध्ये एकच मत होतं की काम करणाऱ्या मुलांवरती किंवा काम करणाऱ्या व्यक्तीवरती अन्याय होऊ नये. एखादी व्यक्ती, कुणाची तर मुलगा असणं किंवा मुलगी असणं जसं मेरिट आहे तसं डिमेरिट सुद्धा आहे. आणि आम्ही काम करतोय म्हणून लोक आम्हाला इतक्या मोठ्या प्रमाणात स्वीकारतात. आज बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाच्या माध्यमातून लोकांनी तो अधिकार स्वतःकडे घेतलेला आहे. मी अनेक लोक तुम्हाला सांगू शकतो जे घराणेशाहीच्या माध्यमातून पुढे येतात, पण लोकांनी त्यांना नाकारलेलं आहे कारण ते काम करू शकले नसतील. या पुढच्या काळामध्ये काम करणाऱ्या लोकांनाच किंमत मिळेल, काम करणाऱ्या लोकांनाच लोक निवडून देतील. आणि आम्ही काम केलंय म्हणून या मतदारसंघातली लोक सातत्याने आमच्या बरोबर उभी राहतात. पहिली 3 कामं या मतदारसंघासाठी करण्याचा मानस आहे. एक सुरुवातीचा विषय, ज्या सिंचन योजना अपूर्ण होत्या त्याच्या आता टेंडर प्रक्रिया झालेल्या आहेत, वर्क ऑर्डर झालेल्या आहेत. सुरळीतपणाने ते काम पूर्ण करून घेणं ही आमची जबाबदारी असणार आहे. त्याच्यानंतर MIDC या मतदारसंघामध्ये आम्ही नव्यानं मंजूर करून आणलेली आहे. तासगावची MIDC, कवठेमंकाळची MIDC ही आम्हाला या मतदारसंघामध्ये सेंटर पॉइंट करण्याची किंवा जिल्ह्याचं सेंटर करण्याचा प्रश्न आम्हाला सर्वांना आहे. दुसरी गोष्ट, त्याच्या पुढे जाऊन ज्यावेळेस MIDCचा प्रश्न निकालात निघणार आहे, हायवे सगळं या परिसरामध्ये चांगल्या प्रमाणात गेलेलं आहे. त्यामुळे रिंग रोडचा विषय असेल, रिंग रोड सुद्धा आम्ही मिटवलेला आहे. गडकरी साहेबांनी स्वतः त्यामध्ये आम्ही दिलेलं काय योगदान आहे हे सांगितलेलं आहे. शाश्वत विकासाची जी कामं आहेत ती विकासाची कामं आम्ही पुढे नेलेली आहेत. काकांनी काहीतरी सावळतच्या पाण्याचा विषय काढला. सावळतच्या पाण्याचा जो विषय होता त्या पाण्याचा विषय लवादाच्या नियमांमुळे अतिरिक्त जे पाणी मंजूर झालं होतं, ज्या सावळतच्या पाण्यासाठी आम्हाला आमरण उपोषण करावं लागलं. खरं तर त्याच्यापूर्वी ज्यावेळेस आम्ही इथलं शिष्टमंडळ घेऊन, गिरीश महाजन साहेब जलसंपदा मंत्री होते, त्यावेळेस जलसंपदा मंत्री असताना आम्ही जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये शिष्टमंडळ घेतलं. त्यांनी तुम्हाला जमत नसेल तर बागा काढून टाका असा सल्ला आम्हाला सर्वांना दिला होता. त्यावेळेस त्या वाक्यानंतर ती बैठक फिसकटली. त्याच्यानंतर जयंत पाटील साहेब जलसंपदा मंत्री झाले. लवादाच्या अनेक नियमांना मार्ग काढत, कर्नाटक सरकारशी चर्चा करत या प्रस्तावाला तत्वतः मान्यता देण्यात आली. 1.5 वर्ष त्याच्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार पडलं. महायुतीनं या प्रश्नाकडे लक्ष दिलं नाही म्हणून आम्हाला आमरण उपोषण करावं लागलं. आणि ते आमरण उपोषण केल्यानंतर साधारण 6 विधानसभा मतदारसंघांना 8 TMC पाणी मंजूर झालं. त्यातले 1.5 TMC पाणी हे तासगाव कवठेमंकाळ मतदारसंघासाठी आरक्षित झालेलं आहे. त्यामुळे आता सावळज असेल, हा पूर्व भाग असेल, घाटमाता असेल, कवठेमंकाळ तालुक्यातली अनेक गावं असतील, या सर्व गावांना आता मोठ्या प्रमाणात पाणी मिळणार आहे. त्याचबरोबर येरळेचं पाणी जे आमच्या नदीपात्रात आहे तिथं सुद्धा आबांनी तारळी धरणातून 1 TMC पाणी आरक्षित केलं होतं, तर ते सुद्धा पाणी भविष्यामध्ये आम्हाला मिळतं. एक छोटासा प्रश्न, तुमच्यासाठी घोषणा दिली जाते आबांचा लेख लाखात एक, तर लाखात एक काम कोणतं असेल तुम्हाला जर काय सगळ्यांनी विश्वास दाखवून निवडून दिलं तर? एक, दुष्काळाचं कलंक पुसण्याचं काम आबांच्या माध्यमातून झालं. दुसरी गोष्ट, मला जे करायला आवडेल ते MIDCच्या माध्यमातून रोजगार निर्माण करायला आवडेल. कारण आज राज्यातून रोजगार किंवा कंपन्या बाहेर जात आहेत. अशा वेळेला एक पोषक आणि सुरक्षित वातावरण जर आम्ही निर्माण करू शकलो तर चांगल्या प्रमाणामध्ये कंपन्या येतील. किंबहुना जो ग्रीनफील्ड हायवे जाणार आहे त्या ग्रीनफील्ड हायवेचं सेंटर पॉईंट ही आमची MIDC असणार आहे. त्यामुळे भविष्यामध्ये जो स्कोप आम्ही ठेवलेला आहे, जो विजन आम्ही ठेवलेला आहे, ते निश्चितपणाने ते विजन कुठेतरी पूर्ण करण्यासाठी आम्ही सगळे मिळून काम करणार आहे. मनापासून आभार. आपण प्रेमाचा स्वीकार करा. बरीच मंडळी थांबलीत आपल्यासाठी.